जो मिलाच्या मागच्या भागामध्ये तिला कळेल की त्याचा भूतकाळ आहे आणि तो कोणाशी तरी रिलेशनशिपमध्ये होता तेव्हा तिची प्रतिक्रिया कशी असेल. साहजिकच तिला बरे वाटणार नाही. ती दुखावली जाईल आणि त्याच्यावर नाराज राहील. पुढचा भाग. पलीकडे कुशी जी दिवसभर गप्प बसली होती ती अर्णवशी बोलायला कशी सुरुवात करायची या विचारात सराव करत गच्चीवर गेली. ती तिथे गेली आणि त्याला तो शांत बसलेला दिसला. कुशी अर्णव. त्या सगळ्या वाईट दिवसांतून पुन्हा एकदा जात असलेल्या अर्णवला कळलेच नाही की त्याचे डोळे अश्रूंनी लाल झाले होते. कुशीने श्वास घेतला आणि गालावर हात लावला. अर्णव, काय झालं? अर्णवने डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला आणि कुशीकडे पाहिलं. अर्णव, कुशी, मला तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. बसा. कुशी घासून त्याच्या बाजूला बसली. अर्णव, कुशी, मला जे काही सांगायचे आहे ते ऐकून तुझी प्रतिक्रिया काय असेल हे मला माहीत नाही. पण हे जाणून घेणं तुझ्यासाठी खूप गरजेचं आहे. तुला आठवतंय का, मी तुला एकदा सांगितलं होतं की माझा प्रेम आणि लग्न आणि सगळ्यांवर विश्वास नाही. कुशीने मान हलवली. अर्णव, का माहीत आहे? कुशी, का? अर्णव, कारण लग्नाच्या नावावर माझ्या वडिलांनी माझ्या आईचा विश्वासघात केला आणि प्रेमाच्या नावावर कोणीतरी माझा विश्वासघात केला. कुशीला दम लागला आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले की तो अक्षराबद्दल खरंच बोलणार आहे. अर्णव, त्या अपघातात मी माझी मम्मी गमावल्यानंतर मी माझा अभ्यास सोडून कामाला लागलो आणि काही वर्षांनी मी एका फॅशन शोमध्ये भाग घेतला आणि अक्षरा नावाची मुलगी माझी मॉडेल बनली. त्या स्पर्धेत आम्ही जिंकलो. मला हे समजले नाही की मी माझ्या आयुष्यात कोणाची तरी उपस्थिती हवी आहे आणि तिच्याशी वचनबद्ध होण्यापूर्वी मी विचार केला नाही. आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो. मला वाटले की सर्व काही चांगले चालले आहे. पण ती माझ्यासोबत आहे हे कधीच कळले नाही कारण तिला कळले की मी मलिक कुटुंबाचा वारस आहे. नंतर ती एका चित्रपटासाठी वचनबद्ध झाली आणि मी तिच्यासाठी आनंदी होतो. मी तिला सरप्राईज करायला गेलो होतो तिथे तिला दुसऱ्या पुरुषासोबत पाहून माझ्या आयुष्याला धक्का बसला. मी तिला विचारले तेव्हा तिने मला सांगितले की माझ्याकडे नाही योग्य शैक्षणिक पात्रता किंवा मी आर्थिकदृष्ट्या स्थिर नाही आणि तिला माझ्यासारख्या व्यक्तीसोबत राहायचे नाही. अर्णव तिला हे सांगताना गळ्यात पडला. कुशीच्या तिच्या या खुलाशाच्या प्रतिक्रियेने घाबरलेल्या त्याने कुशीच्या डोळ्यांकडे पाहिलंही नाही. अर्णव, तिच्या विश्वासघाताला तोंड देताना मला हरल्यासारखे वाटले. एवढी वर्षे माझे मन द्वेष आणि रागाने भरले होते. त्याचे शब्द ऐकून कुशीने त्याला काही गोष्टी विचारण्याचा विचार केला. सुरुवातीला तिला सर्व काही सांगायचे होते, पण आता तिच्या मनात काही प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे हवी आहेत. कुशी, तू हे सगळं मला आधी का नाही सांगितलंस? अर्णव, असं कधीच नको होतं असं नाही. सुरुवातीला मला अनोळखी व्यक्तीशी मनमोकळं करणं सोपं वाटलं नाही आणि नंतर ती कधीच माझ्या मनावर आली नाही. कुशीने तिचे अश्रू पुसले. एक गोष्ट सांग, तू अजूनही तिच्यावर प्रेम करतोस का? अर्णव, नाही, मला वाटलं मी तिच्यावर प्रेम करतो, पण आज विचार करून नाही, माझं तिच्यावर प्रेम नव्हतं. मी फक्त मम्मा सोडलेली जागा भरायचा प्रयत्न करत होतो. कुशी रडून हसली. आता हे मला का सांगत आहेस? अर्णव, मला हे सगळं सांगायला खूप उशीर झालाय. कुशी, मी तुझा गैरसमज करून निघून गेलो तर? अर्णवने वळून तिच्या लालभडक डोळ्यांनी मूकपणे तिच्याकडे पाहिलं. तू करशील? कुशी, मी करू नये. अर्णवने तिचा हात धरला. माझी चूक आहे असे तुला वाटत असेल तर मग तुला जे हवे ते कर. मी तुला कधीच अडवणार नाही. गालावर आलेले ताजे अश्रू लपवून तो मागे फिरला. कुशी, तू मला कधीच अडवणार नाहीस. अर्णवने ओठ चावत मान हलवली.
कुशी अर्णव, मी तुझ्यासाठी एवढंच आहे का? मी आमच्या नात्यात असाच उभा आहे का? मला काही म्हणायचे नाही तुला. अर्णवने वळून तिच्याकडे पाहिलं. तू माझी सर्वस्व आहेस. आणि मी असं म्हणतो तेव्हा मला ते म्हणायचं होतं. कुशीने रडत रडत तोंड झाकले आणि अश्रू ढाळत असलेल्या अर्णवकडे पाहिले. अर्णव, माझ्या आईनंतर तू जसा जडून ठेवला आहेस तितक्या भावना माझ्यासाठी कोणीही धरल्या नाही. तू जसा प्रेम करतोस तसे मला कोणीही केले नाही. तू माझ्या आयुष्यात येईपर्यंत कोणावर तरी प्रेम करणे कसे वाटते हे मला कधीच कळले नाही. प्रेम काय असतं हे तू मला दाखवून दिलं आहेस. तू माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केलास तेव्हा मी स्वीकारलं असेल, तर तू माझ्यावर नाराज झाल्यावर मलाही मान द्यायला हवा, नाही का? तिचे त्याच्यावर प्रेम आहे हे अर्णवला माहीत आहे हे समजून कुशी रडली. कुशी, म्हणजे तुला माहीत आहे की माझं तुझ्यावर प्रेम आहे. अर्णवने मान हलवली. कुशीने त्याला घट्ट मिठी मारली. कुशी, तरीही मी तुला सोडून दूर जाईन असा विचार तू कसा केलास? अर्णवने रडत डोळे मिटले. कारण मला माहीत होते की मी तुला या सत्याने मर्यादेपलीकडे दुखावले आहे. मला माहीत आहे की तू माझ्यावर नाराज आहेस. पण कुशी दुसऱ्या झोनमध्ये होती. तुला माहीत आहे की मी तुझ्यावर प्रेम करतो. तू म्हणतोस मी तुझे सर्वस्व आहे, पण बघ आता तरी तू म्हणत नाहीस की तू माझ्यावर प्रेम करतोस. अर्णवने डोळे मिटले आणि चेहरा तिच्या गळ्यात दडवला. आय लव्ह यू कुशी. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. कबुली देत आणि एकमेकांच्या भावना जाणून दोघेही रडले. मिठीतून बाहेर पडून त्याने तिच्या गालावर हात लावला आणि कपाळ तिच्यावर टेकवले. अर्णव, माझं तुझ्यावर प्रेम आहे. कुशी, माझं पण तुझ्यावर प्रेम आहे आणि मी तुला सोडून या आयुष्यात कधीच जाणार नाही. तू आता माझी आहेस आणि आयुष्यभर अशीच राहशील. तुमचा कोणताही भूतकाळ किंवा कोणताही चुडाईल ते बदलू शकत नाही. समजले का? अर्णव रडून हसला. समजले. कुशीने तिच्या तर्जनीकडे बोट दाखवत त्याला धमकावण्याचा प्रयत्न केला. आता तू मला जाऊ दे का? अर्णवने डोके हलवले आणि तिला पुन्हा मिठीत घेतले आणि इतके भारावून गेले की तिने त्याला त्याच्या भूतकाळासह स्वीकारले. कुशीनेही त्याला मिठी मारली. काही मिनिटांनी ती मिठीतून बाहेर आली आणि त्याच्याकडे आरोपात्मक नजरेने पाहू लागली. कुशी, माझं तुझ्यावर प्रेम आहे हे तुला कसं कळलं? अर्णव, मला माहीत आहे. कुशी, कसं? मी तुझ्यावर प्रेम करतो असं कधीच म्हटलं नाही. अर्णव, तुझ्या कृतीने तुला जे पटलं नाही ते शब्दांतून कळवलं. तुला वाटतं मला माहीत नाही आणि तू माझ्या मागे काय करतो आहेस. कुशी, काय? अर्णव, गेले 3 महिने रोज रात्री तू कधी येशील आणि मला किस करशील त्या क्षणाची मी वाट पाहतो. कुशीने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले. काय? अर्णवने मान हलवली. प्रत्येक रात्री मी त्याची वाट पाहत असे. कुशी, मला वाटलं तू झोपला आहेस. अर्णव हलकेच हसला. माझ्या छळलेल्या मनाला कसली शांतता मिळाली हे तुला माहीत नाही. आठवतं? दिवाळीच्या आदल्या दिवशी तू मला किस करून झोपले नाहीस. मी ते घेऊ शकलो नाही आणि मला वाटले की तू माझ्यावर नाराज आहेस कारण मी त्या दिवशीही उशिरा आलो आणि तुला मदत केली नाही जसे आकाश, वंश आणि मामा यांनी त्यांच्या पत्नींना मदत केली. कुशीने गालावर हात मारला. मला खूप काम आहे आणि अर्णव थकून झोपला आहे. अर्णवने गालावर विसावलेले तिचे हात धरले. दुसऱ्या दिवशी तू भेटवस्तू घेऊन माझ्याकडे येईपर्यंत मी अस्वस्थ होतो आणि तू माझे चुंबन घेतल्यावरच शांतपणे झोपलो. कुशी, तू मला हिंटही दिला नाहीस की तुला हे माहीत आहे. अर्णव, माझ्या पत्नीला वाटले की मला माहीत नाही आणि मला ते तोडायचे नाही. आणि मग येते तुमची डिजिटल डायरी. कुशी हसली. तू माझ्या फोनची हेरगिरी केलीस. अर्णवने मान हलवली. मी रात्री काम करत होतो. माझा फोन बंद होता म्हणून मी तुमचा मोबाईल हॉटस्पॉटसाठी घेतला. तुम्ही ते फोल्डर दुसऱ्या नावाने सेव्ह केले असते,
पण तुम्ही ते माझ्या नावाने सेव्ह केले आहे. जिज्ञासा मला सर्वोत्कृष्ट मिळाली आणि मी ते कॉपी केले आणि माझ्या लॅपटॉपमध्ये सेव्ह केले. कुशीने पुटपुटले, तू सगळं वाचलंस? अर्णव हसला, त्यात तू जे काही लिहिलं होतंस ते. कुशी, माझीही बकेट लिस्ट. अर्णव हसला, तुझी बकेट लिस्ट सुद्धा? तुझी विशलिस्ट मला सांगितली की तुला माझ्याशी एक छोटीशी गोष्टही किती महत्वाची आहे. कुशी, आठवतं? अर्णव, आमच्या खोलीत अर्णवसोबतचा एक मोठा फोटो. अर्णवच्या नावाने मेहंदी लावून माझे हात सजवायचे आहेत. पावसात अर्णवसोबत नाचायचे आहे. अर्णवसोबत नाईट राईडला जायचे आहे. माझी आवडती गाणी गुणगुणत आहे. अर्णवसोबत बागकाम करायचे आहे. माझ्या आवडत्या अर्णवसोबत माझा आवडता समुद्रकिनारा बघायचा आहे. अर्णव को आप कहके नहीं प्यार से ठम कहके भूलना हई. अर्णवला सर्व प्रेमाने ठुम म्हणायचे आहे, आप म्हणून नाही. कुशीने आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहिले, कारण तो त्या मूर्ख यादीत तिने लिहिलेले सर्व काही सांगत होता. तिच्या मनात जे आले ते तिने लिहिले. अर्णव, आणि एके दिवशी मला माझ्या सर्व शुभेच्छा अर्णवच्या डोळ्यात बघून सांगायच्या आहेत. तिला आनंदाश्रू आले आणि तिने आश्चर्यचकितपणे तोंड झाकले, कारण ती त्याचे ऐकत राहिली. अर्णव, मी काही विसरलो का कुशी? कुशीने मान हलवून तिचे अश्रू पुसले. कुशी, मग? अर्णव, मग ज्या दिवशी मी मुंबईहून परतलो. कुशी, काय करत होतीस? त्याने अश्रू ढाळत तिला विचारले. मुंबईहून परत आल्यावर ती काय करत होती हे कुशीला आठवत नव्हते. कुशी, मी काही केले नाही. अर्णव, खरंच? कुशी, मला आठवत नाही. मी काय केले? अर्णव, आधी सगळं कर आणि विचारा आणि नंतर सगळं विसरून जा. अवॉर्ड फंक्शन नंतर मला तुला भेटून ते पुरस्कार दाखवायचे होते. म्हणून मी अमला छेडले आणि त्याच रात्री दिल्लीला परतलो. तुला सरप्राईज द्यायला मी घरी आलो. पण तू माझ्या शर्टला मिठी मारून झोपून आश्चर्यचकित झालास. कुशीने तिची जीभ चावली. ते आठवून त्या दिवशी मला काही काम होते आणि मी नानीला तिच्या खोलीत झोपायला सांगितले. मी माझे काम पूर्ण केल्यानंतर मला समजले की मी त्या खोलीत एकटाच होतो. त्या क्षणी मला तुझी खूप आठवण आली आणि तू तिथे नव्हतास. म्हणून मी तुझा स्वेटशर्ट घेतला. अर्णवने पुन्हा तिच्या गालात कपाट केला. तुला माझ्या शर्टला मिठी मारून झोपलेले पाहून मला काय वाटले ते तुला कळलेच नाही. अक्षरशः माझे हृदय क्षणभर थांबले. दुःखाने आणि रागाने मी कितीतरी वेळा रडलो, पण ती पहिलीच वेळ होती, कारण मला आनंद वाटला. आनंदाने मरणे म्हणजे काय असे वाटले. मी आनंदाच्या कुशीत मेले. कुशीने हात मारले. मृत्यूबद्दल बोलण्याची हिंमत आहे. अर्णवने तिचा हात धरला. मी बाहेर गेलो आणि स्वतःला सांभाळायला 1 तास लागला. तू माझा शर्ट घातला असशील तरी मला तसे वाटले नसते. पण जेव्हा मी तुला माझ्या शर्टला मिठी मारताना पाहिलं, तेव्हा मला काय झालं ते सांगण्यासाठी माझ्याकडे शब्दच नव्हते. कुशी म्हणाली, आणि मला वाटलं तुला काहीच माहीत नाही. अर्णवने तिची हनुवटी ओढली. मला माहीत आहे तुझं सगळं. कुशी, इतके दिवस तू माझी हेरगिरी करत होतास. अर्णवने हात झटकले. तू इतका निर्दोष आहेस की मला काहीच कळत नाही. निदान एक दिवस तरी मला जाग येईल असे तुझ्या मनात आले नाही का? चला, तू माझे चुंबन घेतले आणि माझ्याकडूनच ते गुप्त ठेवण्याची अपेक्षा आहे. हे कसे शक्य आहे? तू मला किस केलेस, समजले का? कुशीने त्याच्या हातावर टेकून तिचे डोके हलवले. कुशी, तू झोपला होतास म्हणून नाटक करण्यात चांगला होता. तू मला सांगू शकला असतास ना. अर्णव, का? जेणेकरून तुम्ही ते थांबवू शकाल. कुशीने त्याच्याकडे पाहिले नाही. म्हणजे मी तुला लवकर किस करून लवकर झोपले असते. अर्णवने तिचे नाक ओढले. ते माझ्यासाठी खूप मौल्यवान आणि शुद्ध काहीतरी होते. एवढी मौल्यवान गोष्ट मला माझ्या आयुष्यात कधीच मिळाली नव्हती.
सहसा लोक आपल्या जोडीदाराचे चुंबन घेतात समोरच्याशी बांधिलकी व्यक्त करण्यासाठी. आणि रोज तू मला किस केलेस, मला वाटले की तू माझी आहेस असे म्हणत आहेस. मग मी कसे बिघडू शकते? तुमच्या भेटीची शुद्धता आणि सार. कुशी अर्णव. अर्णव हम्म. कुशी, आपण आता लग्न केले म्हणून तुला माझ्याबद्दल काही भावना नाहीयेत ना? अर्णव, तुम्ही एखाद्या व्यक्तीला कोणाशी तरी लग्न करायला भाग पाडू शकता, पण तुमच्यावर प्रेम करायला तुम्ही जबरदस्ती करू शकत नाही. आमचे लग्न सक्तीचे आहे, पण आमचे प्रेम नाही. तुझ्यावर प्रेम करायला मला कोणी जबरदस्ती केली नाही. मी तुझ्यावर प्रेम करतो कारण तू खूप गोड बायको आहेस. तुझ्या प्रेमाने मला तुझ्यावर प्रेम केले. तू ज्या पद्धतीने तुझे प्रेम दाखवतोस, जिद्दीने उभा राहतोस, ते मला इतरांपुढे झुकता तुझे प्राधान्य बनवते. तू केलेली प्रत्येक गोष्ट मला खूप प्रिय वाटते. माझ्यावर इतकं प्रेम करणाऱ्या अशा गोड मुलीवर मी प्रेम कसं करू शकत नाही? जेव्हा तुम्ही माझ्याशी मी लहान असल्यासारखे वागता आणि माझे ओले केस पुसता तेव्हा मला आवडते. जेव्हा तुम्ही मला लहान मुलासारखे दूध पाजता तेव्हा मला आवडते. जेव्हा तुम्ही माझ्यासाठी काळजी करता आणि माझे डोके दाबता तेव्हा मला आवडते. जेव्हा तुम्ही माझ्याशी वागता तेव्हा मला आवडते, तुझ्या पतीप्रमाणेच आणि प्रत्येकाच्या प्रमाणे नाही. तू जे काही करतेस ते माझ्यासाठी खूप खास, मौल्यवान आणि जबरदस्त आहे. मी तुझ्या प्रेमात इतके सामील झाले आहे की माझ्या हृदयात कोणताही राग, द्वेष आणि पवित्रता उरली नाही. माझे हृदय आनंद, शांती आणि समाधानाने भरलेले आहे. हे सर्व तुझ्यामुळे आहे. कुशी साची. अर्णव साची. माझ्यावर प्रेम करण्याचे नाटक करणाऱ्या प्रत्येकावर विश्वास ठेवण्याइतका मी आता तोच किशोरवयीन नाही. मी जग पुरेसे पाहिले आहे आणि कोण ढोंग करत आहे आणि कोण खरा आहे हे मी वेगळे करू शकतो. माझी कुशी खरी आहे हे मला माहीत आहे. याचा विचार करून मला ब्लॅकमेल केल्याबद्दल मी नानीचे आभार मानले पाहिजे. म्हणूनच मी तुला भेटलो. तिचे अश्रू पुसताना कुशी हसली. मला विश्वास बसत नाही की ज्याने मला सांगितले की त्याला रोमंटिक नात्यात रस नाही तो इतक्या प्रेमाने बोलत आहे. अर्णव, तू होण्याआधी तू जे प्रेम दाखवलेस ते मला दाखवायला माझ्याकडे कोणी नाही. आणि मी तुला माझ्या पद्धतीने उत्तर दिले आहे. तुमच्या वाटाणा आकाराच्या मेंदूने त्यावर प्रक्रिया केली नाही. मी काय करू? कुशी म्हणाली, मला इतके चिडवू नकोस. तुझे गुपित मलाही कळते. अर्णव, काय गुपित? कुशी, मी पाहिलं की तू माझा संपर्क बायको म्हणून सेव्ह केला आहेस आणि माझ्यासाठी खास रिंगटोन ठेवली आहेस. तुम्ही माझे फोटो पण क्लिक केले. अर्णव, मी राष्ट्रपतींना तुमच्या बुद्धिमत्तेबद्दल पुरस्कार देण्यास सांगेन. कुशी थबकली आणि काही मिनिटे गप्प बसली. तेव्हाच तिला काहीतरी आठवलं. ती अक्षराला भेटली हे अर्णवला सांगायला इथे आल्याची आठवण आल्याने तिने त्याचे हात धरले. कुशी. अर्णव. अर्णव हम्म. कुशी, मला तुला काही महत्वाचे सांगायचे आहे. अर्णव हम्म, सांग ना. कुशी. अर्णव, मला माहीत आहे मी जे काही बोलणार आहे ते तुला चिडवणार आहे, पण ते खरोखर महत्वाचे आहे. त्या अपघातात तिची अक्षरा कशी भेटली आणि ती तिच्या घरी कशी गेली जिथे तिने त्यांचा एकत्र फोटो पाहिला हे सांगायला सुरुवात केली. तिला या सगळ्याबद्दल अमन भैयाला विचारावं असं कसं वाटलं आणि भूतकाळात घडलेल्या सगळ्या गोष्टी त्याने तिला कशा सांगितल्या. दुसरीकडे अर्णवला हे सगळं ऐकून त्याच्या मनात राग वाढल्याचं जाणवलं. अर्णव तिच्याकडे तोंड करून उभा राहिला. तू एखाद्या अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून अशा कुशीच्या घरी कसा जाऊ शकतोस? अशा अज्ञात शहरात हे किती धोकादायक असू शकते हे देखील तुम्हाला समजले आहे का? तेही मला न कळवता. त्याचा राग ऐकून कुशीला धक्का बसला. अर्णव, जरा थांबा, ठीक आहे? आणि तुला माझ्याबद्दल काही जाणून घ्यायचे असेल तर
तू माझ्याकडे येऊ शकला असतास. अमनला आमच्यात आणण्याची काय गरज आहे? आमच्यामध्ये अमन ही तिसरी व्यक्ती आहे. जर मी लावण्याला फोन करून तुझ्याशी संबंधित सर्व गोष्टींबद्दल विचारले तर तुला कसे वाटेल? तुम्ही माझ्याशी अशा प्रकारे संवाद साधता का? कुशीचा संतप्त आवाज ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आले. अर्णव, कुशी, बहाणा करू नकोस. कुशी, मला फक्त तुझा भूतकाळ तुझ्यासमोर आणून तुला दुखवायचं नव्हतं. अर्णवने डोळे मिटले. तिच्या उत्तरांनी चिडला. अर्णव, खाली जा. कुशी काहीतरी बोलणार होती तेवढ्यात अर्णवने तिच्याकडे कडक नजर टाकली. अर्णव, मी तुला खाली जायला सांगितले. तो कुंपणाजवळ गेला आणि मन शांत करण्यासाठी डोळे मिटून उभा राहिला. बायकोशी गडबड करायची त्या नीच प्राण्याची हिम्मत कशी झाली? तिची हिम्मत कशी झाली? त्याने रागाच्या भरात भिंतीला धक्का दिला. लवकरच त्याला त्याच्या कमरेभोवती मऊ हात गुंडाळलेले आणि त्याच्या पाठीवर मऊ डोके विसावताना जाणवले. कुशी, अर्णव. अर्णवने डोळे मिटले आणि तिचे तळवे हातात धरले. मी तुला खाली जायला सांगितले नाही का? त्याने आपल्या मंद आवाजात तिला विचारले. कुशी, तू नाराज असताना मी तुला एकटे कसे सोडू? मी फक्त तुझ्यासोबत असेन. तुला मला शिव्या द्यायच्या असल्या तरी. त्याने उसासा टाकला आणि तिच्याकडे वळला. ती तुला इजा करण्याचा प्रयत्न करत आहे हे तुला समजले का? कुशी, नाही. ती मला तुझ्यापासून वेगळे करण्याचा प्रयत्न करते. जर मी बरोबर आहे तर ती तुम्हाला परत आणण्यासाठी येथे आहे. तिने त्याच्या छातीवर डोकं ठेवून त्याला मिठी मारली. तुला माहीत आहे, मला खूप भीती वाटली की मी तुला गमावून बसेन. मी दोषी आहे की मी मध्ये आलो. अर्णवने तिची पाठ थोपटली. कुशी, मी तुझीच आहे. अर्णव नेहमी कुशीचाच राहील. कोणीही कोणत्याही किंमतीत ते बदलू शकत नाही. कुशीने त्याच्याकडे बघितले आणि अश्रूंनी हसले आणि तिचे ओठ त्याच्या गालावर ठेवून पहिल्यांदाच त्याचे खुलेपणाने चुंबन घेतले. अर्णवने तिच्याकडे बघून हसून तिच्या पाठीवर चुंबन घेतले. अर्णव, गेले आठवडाभर तुला आजारी पाहून मी किती काळजीत होतो हे तुला माहीत आहे का? तुम्ही मला पहिल्या दिवशी विचारले असते ना. कुशी, सोडा. भूतकाळ हा भूतकाळ असतो. आम्ही काहीही बदलू शकत नाही. अर्णव, माझा विश्वासच बसत नाही की अमन सुद्धा माझ्यापासून गोष्टी लपवू लागला आहे. कुशी, प्लीज त्याला शिव्या देऊ नकोस. प्लीज अर्णव. अर्णव हसला. मी नाही करणार. काळजी करू नका. कुशी, तू खरंच माझी काजू कटली आहेस. अर्णवने डोळे मिटले. मला असे म्हणणे बंद करा. कुशी, मम्मी जी विचित्र नावाने हाक मारली, मग तू ते ना स्वीकारलेस. तुला माझेही स्वीकारावे लागेल. अर्णव, ओके माय हायनेस. कुशी हसली. अर्णव, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. अर्णवने तिच्याकडे पाहून हसत हसत तिचे ओठ तिच्यावर ठेवले आणि तिचे कामुक चुंबन घेतले. कुशीने त्याचे परत चुंबन घेतले. या वस्तुस्थितीमुळे तो अधिक आनंदी झाला. त्याने चुंबन दरम्यान हसले आणि अत्यंत आवश्यक ऑक्सिजनसाठी ते तोडले. तिच्या गालात कपाट करून तिच्या डोळ्यात बघत, मी पण तुझ्यावर प्रेम करतो. खूप खूप. त्याने हसून तिला पुन्हा मिठी मारली. पण कोणीतरी त्यांच्या विभक्त होण्याची वाट पाहत आहे हे लक्षात आल्यावर त्याचे हसू विरले. तो तिला तसे करू देतो का? तो कोणाला त्याच्या नाजूक बाहुलीला हात लावू शकतो का? नाही, बरोबर. अर्णवसिंग रायजादा कोण हे तिला अजून दिसले नाही. धन्यवाद. कथेचा भाग 37 लवकरच येत आहे. सबस्क्राईब करून घ्या.